15 ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिन। मात्र याच दिवशी अनेक जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनानं मांस विक्रीवर बंदी आणली आहे। या बंदीला नागरिकांसह अनेक संघटनांकडून विरोध होतोय। मात्र ही बंदी 1988 पासून असल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिलं जात आहे आणि यामुळे राष्ट्रीय सण आता धार्मिक सणांप्रमाणे साजरा करायचा का असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। याबाबत कल्याण डोंबिवलीतील स्थानिकांना काय वाटतं जाणून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। आवाज जनतेचा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शहरातील कत्तलखाने, लहान मोठे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केलेले आहेत। त्या अनुषंगाने शहरातील चिकन मटन विक्रीची दुकाने देखील बंद राहणार आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया आपण आवाज जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून। हात वरती कमावणारे आमचे कोळी बांधव आहेत, आमचे मुस्लिम समाजाचे खाटीक आहेत, कुरेशी आहेत, मटनचे धंदेवाले आहेत, यांना एवढा त्रास का देत आहेत आणि त्यांच्यावरती बंदी आणण्याचा हा निर्णय हे चुकीचाच आहे। तुम्ही बंदी कोणावर घालता? गोरगरिबांवर का? म्हणजे इथं माणसं 500 रुपये 600 रुपये रोजाने काम करायला येतात, त्यांचे काम हाताळतील बरोबर। जर शासनाला आदेश टाकायचा असेल तर मॉल बंद करा, तिकडे पण पेप्सी आहे, तिकडे पण मॅकडॉनल्ड आहे। चिकन मटन हे बंदीच्या विरोध आहे। हा बेकायशी व तुगलकी निर्णय आहे। या आमच्या एक तर मुळामध्ये धंद्यावरती एवढा मोठा परिणाम झालेला आहे कोरोना नंतर, आणि असे म्युन्सिपाल्टीचे बंद आले तर आमचं म्हणजे फार वाट लागून जाते। एक तर मुळात आमचे धंदे आठवड्यातनं 3 दिवसच चालतात, बुधवार शुक्रवार रविवार, आणि त्यामध्ये जर का असे कोणते बंद आले तर आमचं पूर्ण आठवड्याचं सगळं गणितच बिघडून जातं। 3 महिन्याचा कालावधी खाटीक समाजाला लई कठीण असतो, सरावांपासून दसरेपर्यंत। या कालावधीमध्ये मोजके 10 दिवस आम्हाला धंदा करायसाठी भेटतात, ज्याच्यामध्ये रक्षाबंधन आहे, 15 ऑगस्ट आहे, असे काही सण। आणि अशा वेळेला तुम्ही बंदी घालणार तर हे खाटीक कुटुंब याचा लई मोठा परिणाम होणार त्यांच्या कुटुंबावर। इथे बहुतेक आगरी समाज, कोळी समाज व बहुजन समाज हा इथे यांचं पारंपरिक खाणं हे मटण वगैरे आहे, आणि हे स्वातंत्र्य दिवशी तुम्ही बंद करता हे बरोबर नाही। कारण का तर हे आमचं मुख्य खाणं आहे आणि याला तुम्ही स्वातंत्र्य आमचं हिरवू शकत नाही। ही जी बंदी आपण लादलेली आहे ती उठवण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचा जो हक्क आहे, मूलभूत अधिकार आहे, त्या अधिकारावर त्यांनी गदा आणू नये। आणि महापालिकेने याच्यापूर्वी कधी बंदी आणलेली नाही आणि अचानक अशी बंदी आणून हा नागरिकांवर अन्याय केलेला आहे। मी पहिल्यांदा कमिशनर साहेबांना सांगतोय की त्यांना काय अधिकार नाही आहे मटन चिकन बंद कराव्यासाठी। इंडियन फंडामेंटल राईट काय आहे आपल्याला ते काय म्हणतात तुम्ही त्यांना पहा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन करा। आम्ही हा विरोधात आहे। आमची एकच मागणी आहे की तुम्ही हे जे डिसिजन केलं आहे तुम्ही पाठी घ्या। मला तर म्हणायचंय अभिनव गोयल जी नवीन आलेत त्यांना कोणी ओळखत नाही। स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी गरिबांच्या पोटावर पाय देऊन अशी निर्मिती होत नसते, तर त्यांनी जे हे आज म्हणजे धोरण लागू करण्याचा प्रयत्न करतायत ते त्यांनी त्वरित मागे घ्यावं। काहीतरी आपल्या डोक्यात काय येईल ते आपण मांडायचं आणि लोकांचा रोष ओढून घ्यायचा, धार्मिक तेढ निर्माण करायची। हे असले धंदे बंद करा। त्यापेक्षा डोंबिवलीत जे खड्डे पडलेले आहेत, कल्याणमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्याच्याकडे लक्ष द्या। ट्रॅफिकचा बोजवारा उडालाय, डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेला जायला अर्धा तास लागतोय, शिळपाट्यावरून डोंबिवली जायला 2-3 तास लागतायत, त्याच्याकडे लक्ष द्या। फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, अजूनही 150 मीटर परिसर फेरीवाला मुक्त झालेला नाहीये, त्याच्याकडे लक्ष द्या। या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या। हे फुटकळ कुठले तरी GR आणि अध्यादेश काढू नका, एवढी माझी आयुक्तांना विनंती। आता महापालिका नक्की कोणता निर्णय घेते आणि येणाऱ्या काळात महापालिका कशा पद्धतीने या चिकन आणि मटनच्या दुकानांच्या या विरोधाकडे बघते हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। कॅमेरामन दीपक सह मी योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।